डॉक्टर बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्ध विवाह पद्धती. बाबासाहेबांनी घडवून आणला होता बौद्ध पद्धतीचा पहिला विवाह. नरेंद्र आणि इंदुमती यांचा विवाह निश्चित झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्रिशरण पंचशील ग्रहण करावे, वरळी स्थित बुद्ध विहारातील हिलोनी भिक्खूंना पाचारण करावे, दोघांनीही आपल्या पसंतीनुसार कपडे खरेदी करावे, मुंडावाल्या हळद नको, अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने विवाह करा असे सांगतानाच बाबासाहेबांनी विवाह समारंभासाठी स्वतः पाली गाथा लिहून दिल्या. 13 मे 1956 रोजी हा मंगळसोहळा पार पाडला. बाबासाहेबांनी बौद्ध पद्धतीने घडवून आणलेला भारतातील तो पहिलाच विवाह होता. इंदुमती ही बाबासाहेबांचे पांचगणी येथील निकटवर्तीय सहकारी सदाशिवराव बंदी सोडे यांची थोरली कन्या होती. कलेच्या शिक्षणाकरिता ती पांचगणीहून मुंबईला आली होती. त्या सुमारास बाबासाहेबांचे कार्य जोमाने सुरू होते. अनेकांचे त्यांच्याकडे जाणे येणे सुरू होते. त्यामुळे बाबासाहेब इंदुमतीला ओळखायचे. बाबासाहेबांच्या एकुलत्या एक कन्येचे नाव इंदू होते. त्यामुळे या इंदुमतीबद्दल बाबासाहेबांना अतिशय जिव्हाळा होता. इंदुमतीची आस्थेने विचारपूस करताना बाबासाहेब तिला म्हणाले, तुला मुंबईत एकटे राहायचे असेल आणि पुढचे शिक्षण घ्यायचे असल्यास प्रथम विवाह कर. ती म्हणाली, बाबा मी आता कुठे इंटरला आहे, मला ग्रॅज्युएट तरी होऊ द्या. यावर बाबा म्हणाले, मुली तुला विवाहानंतरही उच्च शिक्षण घेता येईल. वडिलांना कळव आणि नरेंद्रच्या कुटुंबियांना भेटून लग्न पक्के कर अशी सूचना केली. त्यावेळी बाबासाहेबांचे सेक्रेटरी म्हणून नरेंद्र कार्यरत होता. बाबासाहेबांनी नरेंद्रला विचारले, माझ्याबरोबर काम करत राहणार की घरसंसार करणार? मी तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे, विवाह करणार का? यावर नरेंद्रने होकार दिला होता. विवाह दिवस आला. या मंगल परिणयाला बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाची स्वर्णिम किनार लाभली होती. प्राध्यापक N.M. कांबळे आणि इंदुमती कांबळे या उभय वर वधूला भंतेजीने समोरासमोर उभे केले. त्रिशरण पंचशील घेतले. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि लग्नविधी पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहण्याची बाबासाहेबांची खूप इच्छा होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. तरी विवाहाच्या दिवशी त्यांनी स्वतःची मोटार पाठविली. 2 गुलाबाचे हारही पाठवले होते. या विवाह समारंभाला जगन्नाथ भातनकर, G.K. माने, B.C. कांबळे, दादासाहेब रुपवते आदी उपस्थित होते. या कांबळे दाम्पत्याला 4 अपत्ये झालीत. 3 मुलगे व 1 मुलगी. मोठा मुलगा नौदलात कॅप्टन पदावर कार्यरत आहे. 2 मुले डॉक्टर आहेत. मुलगी मोनिका सावंत सोमय्या कॉलेजमध्ये प्राध्यापक असून त्या इंदुमती कांबळे संस्थेच्या अध्यक्ष आहेत. बौद्ध समाजातील विवाह कसा व्हावा हे सांगणारे एक पत्र बाबासाहेबांनी सिद्धार्थ रात्र प्रशालेतील उपमुख्याध्यापक कर्डक यांना 4 डिसेंबर 1956 रोजी लिहिले होते. त्या पत्रात बाबासाहेबांनी नमूद केले होते, बौद्ध धर्मात विवाह पद्धत अगदी साधी सोपी आहे. त्यात हवन नाही आणि सप्तपदी नाही. वधू आणि वराच्या मधोमध 9 मडके स्टूल ठेवावे.
वराच्या आणि वधूच्या मधोमध नवे मडके स्टूलवर ठेवावे, ते काठोकाठ पाण्याने भरावे. एक सुती 2 मडक्याच्या पाण्यात ठेवावा. एक सुती दोर म्हणजे सुताचा धागा मडक्याच्या पाण्यात ठेवावा आणि त्याची 2 टोके वधू आणि वर यांनी धरावी. कोणीतरी एकाने मंगलसूत्र म्हणावे. वधूवरांनी पांढरी वस्त्रे परिधान केलेली असावीत. बौद्ध विवाह पद्धती साधी व सोपी. मंगळसूत्र, हळद कुंकू, बॅनबाजा, हिरव्या बांगड्या, हिरवा मांडव, पायातील जोडवे, पायातील पट्ट्या वगैरे हे सर्व आपल्या 14 ऑक्टोबर 1956च्या पूर्वाश्रमीच्या धर्मातील जुन्या रूढी परंपरा आहेत. त्यात आणखी किती काळ अडकून राहणार आहात. बुद्ध धर्म शिकवतो विज्ञानवादी दृष्टिकोन. वधूवराने पांढरे शुभ वस्त्र धारण करून पाण्याचा पूर्ण भरून गळवा वधूवराने पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून पाण्याचा पूर्ण भरून गळवा व त्याला कॉटनचा थ्रेड सुती धागा वधूवराने हातात घेऊन मंगल गाथेचे पठण करावे व बौद्ध लग्न विवाह पद्धत पार पाडावी. संदर्भ 4 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेबांनी श्री V.S. कर्डक यांना लिहिलेले पत्र. हार्दिक धन्यवाद.